नमस्कार. जागतिक आदिवासी गौरव दिन नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यक्रमानिमित्त साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने आदिवासी दिन साजरा करण्यात आला. वैदाणे येथील श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालयात सामाजिक कार्यकर्त्या अक्काबाई भील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. गौतम पिंपळे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. या दिनाचे औचित्य साधून वृक्षदिंडी काढण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. जगभरातील आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, भाषा, हक्क आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो. या दिवसाला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. 9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आदिवासी लोकसंख्येशी संबंधित कार्यगटाची पहिली बैठक झाली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 1994 मध्ये 9 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून घोषित केला. आदिवासी समाजाची स्वतःची स्वतंत्र संस्कृती, भाषा, रूढी, परंपरा आणि जीवनपद्धती आहे. निसर्गाशी असलेले त्यांचे अतूट नाते हे त्यांच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य मानले जाते. भारतात आदिवासी समाजाला संविधानामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमाती अर्थात शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे. देशात भिल्ल, गोंड, वारली, संथाळ, मुंडा, ओराव, कोरकू, नागा, गारो, खासी यांसह अनेक आदिवासी समुदाय आहेत. महाराष्ट्रातही भिल्ल, वारली, गोंड, कोकणा, महादेव कोळी, कातकरी आणि कोरकू यांसारख्या अनेक आदिवासी जमाती आहेत. महाराष्ट्राची वारली चित्रकला ही आदिवासी कलेची जगभर ओळख निर्माण करणारी महत्त्वाची परंपरा आहे. आदिवासी दिन का महत्त्वाचा? आदिवासी दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्याचा दिवस आहे. जमीन आणि वनहक्क, शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार, आर्थिक विकास आणि आदिवासी भाषांचे व संस्कृतीचे संवर्धन हे या दिवसाचे महत्त्वाचे विषय आहेत. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये विस्थापन, वनहक्क, शिक्षणातील अडचणी, आरोग्य सेवेचा अभाव, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि पायाभूत सुविधांची कमतरता यांसारखी आव्हाने कायम आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासासोबतच त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे, कला संस्कृतीचे आणि नैसर्गिक साधन संपत्तीशी असलेल्या नात्याचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे योगदान. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही आदिवासी समाजाने मोठी भूमिका बजावली आहे. बिरसा मुंडा, तंट्या भील, राणी दुर्गावती, सिद्धू कान्हू आणि राणी गाईदिन्यू यांसारख्या अनेक आदिवासी वीरांनी अन्याय आणि ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष केला. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवणही या दिवशी केली जाते. आदिवासी दिन म्हणजे आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अधिकारांचा सन्मान करण्याचा दिवस. निसर्गाशी समतोल साधत पिढ्यानपिढ्या जपलेले पारंपरिक ज्ञान, कला, भाषा आणि संस्कृती ही देशाची अमूल्य संपत्ती आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सर्वांगीण विकास आणि त्यांच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.
संयुक्त राष्ट्राने 1994 मध्ये पूर्ण विश्वात आदिवासी दिवस साजरा करण्यासाठीची शिफारस करून तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस ठरवण्यात आला आणि त्या दिवसापासून संपूर्ण जगामध्ये विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो. लोकांना आदिवासी समाजाबद्दल जो काही त्यांच्या विविध शैक्षणिक मागासलेपणा असेल, सामाजिक मागासलेपणा असेल, तो समाजामध्ये त्यांना प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम या माध्यमातून, या जागृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. फिर बिरसा मुंडा या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेला इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेला इंग्रजांशी लढण्याचे काम केलं आणि समाजासोबत त्यांनी एक वेगळा बांधिलकी निर्माण केली. मी या दोघं क्रांतीवीरांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो. आता